दुपारी जेवण झाल्यानंतर थोडीच भांडी पडली होती. म्हटलं चला पटकन भांडे घासून घ्यावा. आळस तर आलाच होता, पण आपल्याशिवाय भांडी घासणार कोण? आणि त्यात मध्ये-मध्ये त्रिशची खूप घाई होती. त्याला चक्कू खायचा होता. चक्कू धुवायचा त्याची खूप घाई होती आणि खायची सुद्धा खूप घाई होती. इथे माझे भांडे तर घासून झालेच होते, पण मला बाजरीचं दळण करायचं होतं. बाजरीची भाकरी हिवाळ्यामध्ये खूपच छान लागते. मग काय एक काम झालं की दुसरं काम. आपल्याकडे पाहिला वेळसुद्धा मिळत नाही. म्हटलं चला आज आपल्यासाठी थोडासा वेळ देऊया म्हणून मी थोडासा फेस पॅक लावून घेतला चेहऱ्यावरती. फेस पॅक लावून झाल्यानंतर चहा घ्यायची इच्छा झाली म्हणून थोडासा आलं टाकून मी चहा बनवला. आणि इथं त्रिश खेळत होता आणि शौर्यसुद्धा. मोठा भैया शाळेतून आला आणि त्यांची गमती जमती खेळणं सुरूच झालं. आज मोठ्या भैयाला क्लासला सुट्टी म्हटल्यानंतर तर त्रिशला खूपच आनंद झाला. मग काय चहा घेतला आणि पटकन दुसऱ्या कामाला रेडी झाले. मग इथं मी बनवला मुलांसाठी ढोकळा. तर ते चालली होती दोघांची मस्ती, तू खाऊ का मी खाऊ. आणि आवडीचा मेनू म्हटल्यावर तर खुश होणारच ना. इथेच व्लॉग एंड करते. बाय.